नमस्कार मित्रांनो, एक्झाम पॉईंट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। चला तर मग बघूया आजच्या आपले रेल्वे भरतीविषयीचे काही प्रश्न। तर आजचा आपला सामान्य विज्ञान या विषयातील टॉपिक आहे उष्णता आणि तरंग। तर आपल्या सगळ्यांना माहिती असेल उष्णता ही काय असते। जर समजा आपण गरम चहा पितो तेव्हा आपल्या हाताला चटके लागणे किंवा गरम पाण्याने आपण आंघोळ करतो, उन्हाळ्यामध्ये आपण थंड आईस्क्रीम खातो, हिवाळ्यात आपण शेकोटी पेटवतो इत्यादी प्रकारात आपण कमी जास्त प्रमाणात उष्णतेचा हा अनुभव घेत असतो। उष्ण आणि थंड ह्या संज्ञा सापेक्ष आहेत। तर उष्णता हे एक ऊर्जेचे रूप आहे। दोन पदार्थाच्या तुलनात्मक अभ्यास जर केल्यास असे जाणवते की ज्या पदार्थाचे तापमान जास्त तो पदार्थ जास्त उष्ण असतो, ज्याचे तापमान कमी तो पदार्थ थंड असतो। म्हणजेच ज्वलनातून उष्णता निर्माण होत असते। तर कुठलीही वस्तू जर गरम आहे तर त्यामध्ये उष्णता जास्त आहे आणि थंड असेल तर त्यामध्ये उष्णता कमी असते। चला तर मग बघूया आजचा आपला पहिला प्रश्न। खालीलपैकी कोणती उष्णता हस्तांतरणाची पद्धत नाही। तर पर्याय आहे अ वहन, ब संवहन, क किरणोत्सर्ग आणि ड परावर्तन। तर बघा बरोबर उत्तर आहे परावर्तन। परावर्तन ही हस्तांतरणाची पद्धत नाही। त्यानंतरचा प्रश्न आहे मानवी शरीराचे सामान्य तापमान हे आहे। बघा मानवी शरीराचे सामान्य तापमान किती डिग्री सेल्सिअस असेल। आपल्याला माहिती असायला पाहिजे की आपण तापमान हे डिग्री सेल्सिअस तसेच फॅरेनहाइटमध्ये मेजर करत असतो। आणखी एक मेजरिंग युनिट जर बघितले तापमानाचे तर केल्विन सुद्धा आहे। तर बघा 37 डिग्री, 42 डिग्री, 98.6 डिग्री फॅरेनहाइट दोन्ही अ आणि क। तर आपण जर बघितले की मानवी शरीराचे तापमान हे फॅरेनहाइटमध्ये पण आपण मेजर करतो आणि डिग्री सेल्सिअसमध्ये पण आपण मेजर करतो। म्हणजेच मानवी शरीराचे तापमान हे 37 डिग्री सेल्सिअस किंवा 98.6 फॅरेनहाइट असू शकते। त्यानंतर आहे क्लिनिकल थर्मामीटरने मोजण्यासाठी वापरले जाते। क्लिनिकल थर्मामीटरने मोजण्यासाठी वापरले जाते तर कशासाठी? पाण्याचे तापमान, हवेचे तापमान, शरीराचे तापमान की गरम पॅनचे तापमान। तर बरोबर उत्तर आहे शरीराचे तापमान। क्लिनिकल थर्मामीटर हे शरीराचे तापमान मापण्यासाठी वापरले जाते। खालीलपैकी कोणता उष्णतेचा चांगला वाहक आहे? बघा उष्णता वाहून नेण्यासाठी कोणत्या घटक कारणीभूत आहे? तर लाकूड, प्लास्टिक, लोखंड, हवा। तर लाकूड हा उष्णतेचा दुर्वाहक आहे, म्हणजे पुअर कंडक्टर आपण याला म्हणू। प्लास्टिक सुद्धा पुअर कंडक्टर आहे। लोखंड हा मेटल आहे, धातू। कोणताही धातू हा उष्णतेचा सुवाहक असतो, म्हणजेच त्यांना आपण कंडक्टर म्हणतो आणि ते गुड कंडक्टर्स असतात, म्हणजे इलेक्ट्रिसिटी उष्णता वाहून नेण्यासाठी ते कारणीभूत असतात। तर लोखंड हा एक धातू असल्यामुळे हा उष्णतेचा चांगला सुवाहक असू शकतो। हवा हे उष्णतेला दुर्वाहक आपण याला हवेला म्हणू शकतो, कारण हवेतून उष्णता वाहून नेल्या जात नाही। तर याचे बरोबर उत्तर आहे लोखंड, कारण कुठलाही मेटल हा उष्णतेचा चांगला सुवाहक असतो। त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता उष्णतेचा कमकुवत वाहक आहे? कमकुवत वाहक म्हणजे कमी प्रमाणात उष्णता वाहून नेण्यासाठी कारणीभूत। तांबे, ॲल्युमिनियम, लोकर आणि चांदी। बघा इथे तांबे काय आहे? धातू आहे, धातू असल्यामुळे हा उष्णतेचा सुवाहक आहे। ॲल्युमिनियम सुद्धा धातू आहे, धातू असल्यामुळे हा सुद्धा उष्णतेचा सुवाहक आहे। चांदी सुद्धा धातू आहे, म्हणून चांदी सुद्धा उष्णता वाहून नेण्यासाठी कारणीभूत असू शकते। पण लोकर हा उष्णतेचा दुर्वाहक आहे, लोकरमधून उष्णता वाहून नेल्या जात नाही। म्हणूनच बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क। त्यानंतरचा प्रश्न आहे सूर्यापासून येणारी उष्णता आपल्यापर्यंत खालील प्रकारे पोहोचते। बघा सूर्याची किरणं आपल्यापर्यंत पोहोचत असतात है ना, आणि ते सूर्याची किरणं आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी काही एक डेफिनेट पिरियड लागतो, एक टाईम लागतो। तर बघा यामध्ये पर्याय अ आहे वहन, ब संवहन, क किरणोत्सर्ग आणि ड वरीलपैकी काहीही नाही। तर याचे बरोबर उत्तर आहे किरणोत्सर्ग। म्हणजे सूर्यापासून जी काही उष्णता येते ती उष्णता किरणांच्या रूपाने आपल्यापर्यंत पोहोचत असते, म्हणजे सूर्याची किरणं आपल्यापर्यंत येतात।
त्यानंतरचा प्रश्न आहे उष्णतेचे एसआय एकक काय आहे. बघा उष्णतेचे एसआय एकक काय आहे. तर पर्याय अ आहे सेल्सिअस, ब फॅरेनहाइट, क जूल आणि ड केल्विन. तर उष्णतेचे एसआय एकक हे जूल आहे. उष्णतेचे एसआय एकक हीटचे. त्यानंतर बघा आता एसआय एकक जर आपण बघितली तर सेल्सिअस किंवा सेंटीग्रेडचे मापन पद्धती म्हणू शकतो आपण तापमान मापन करण्यासाठी. तापमान मापन करण्यासाठी सेंटीग्रेड सेल्सिअस पद्धती वापरतो, फॅरेनहाइट वापरतो किंवा केल्विन पद्धती वापरतो. आता उष्णता आणि टेम्परेचरमध्ये फरक आहे. उष्णतेचे एसआय एकक जूल आहे, पण टेम्परेचरचे एसआय एकक डिग्री सेल्सिअस असू शकते, फॅरेनहाइट असू शकते किंवा केल्विनसुद्धा असू शकते. तर आता सेल्सिअस किंवा सेंटीग्रेड मापन म्हणजे काय. तर काही शास्त्रज्ञ होते, त्यांनी ही पद्धती शोधून काढली आणि त्यांनी असे ठरवले की हे तापमान जे आहे यात किमान 0°C तरी कमान 100°C असे असतात. म्हणजे 0 डिग्रीपासून तर 100 डिग्रीपर्यंत आपण तापमान मोजू शकतो. तापमान मेजर करण्यासाठी आपल्याला 0 to 100 डिग्री सेल्सिअसचे युनिट माहिती असायला पाहिजे. त्यानंतर आहे फॅरेनहाइट मापन पद्धती. फॅरेनहाइटमध्ये सुद्धा आपण मेजर करू शकतो. आता फॅरेनहाइट हे 32 डिग्री फॅरेनहाइटपासून तर 212 म्हणजे 212 डिग्रीपर्यंत याचे मापन होऊ शकते. 32 डिग्री फॅरेनहाइटपासून तर 212 डिग्री फॅरेनहाइटपर्यंत आपण याचे मापन करू शकतो. तर यामध्ये टोटल 180 समान भाग केलेले असते. प्रत्येक फॅरेनहाइटला 1 फॅरेनहाइट असे म्हणतात. ओके. त्यानंतर आहे फॅरेनहाइट व सेल्सिअस मापन पद्धतीतील काही संबंध जे आहे ते आपण बघू. तर फॅरेनहाइट कोणत्या तापमानाला फॅरेनहाइट सेल्सिअस समान असतात. तर सर्वसाधारणपणे फॅरेनहाइट व सेल्सिअस यांच्यातील संबंध सूत्राने दाखवले जाते. जसे की सेल्सिअस इज इक्वल टू 5/9 म्हणजे फॅरेनहाइट -32. सेल्सिअस इज इक्वल टू 5/9 फॅरेनहाइट -32 हे एक सूत्र वापरले जाते. चला तर मग बघूया आजचा दुसरा प्रश्न. क्लिनिकल थर्मामीटरमध्ये पारा पातळी स्वतःहून कमी होण्यासाठी रोखण्यासाठी खालीलपैकी कोणता वापरला जातो. तर थर्मामीटरची पातळी कमी होणे किंवा रोखणे यासाठी काय वापरले जाते. तर किंक, बल्ब, स्केल किंवा काचेची नळी. तर बरोबर उत्तर आहे किंक. थर्मामीटर हा किंकमध्ये असतो. त्यानंतर आहे जमिनीवरील वारा खालील काळात येतो. दिवस, रात्र, दिवस आणि रात्र दोन्ही वरीलपैकी काहीही नाही. बघा हवा ही सतत चालत राहते आहे ना, पण जमिनीवरील वारा हा रात्रीला येत असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे गडद रंगाचे कपडे खालील गोष्टींमध्ये पसंत केले जातात. गडद रंग डार्क रंगाचे कपडे आपण कधी घालत असतो. उन्हाळा, हिवाळा. उन्हाळा आणि हिवाळा दोन्ही वरीलपैकी काही नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल उन्हाळ्यामध्ये उष्णता खूप जास्त असते आणि जास्त उष्णता असल्यामुळे आपण फिक्क्या रंगाचे कपडे घालण्याचा प्रयत्न करत असतो. जसे की उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्याचा प्रयत्न केला जातो. हिवाळा जर असेल तर हिवाळ्यामध्ये आपण डार्क कपडे तसेच उलनचे क्लॉथ वगैरे घालतो. तर बघा उन्हाळा आणि हिवाळा दोन्ही वरीलपैकी काही नाही. तर यामध्ये हिवाळ्यामध्ये आपण डार्क रंगाचे गडद रंगाचे कपडे घालण्याचा प्रयत्न करतो, कारण गडद रंग हा थंडीला रोखण्याचे काम करत असतो, गरम राहतात. नंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती यांत्रिकी लाट नाही. ध्वनी लाट, प्रकाश लाट, पाण्याची लाट की भूकंपाची लाट. तर बघा यांत्रिकी लाट नाही. ध्वनी लाट, प्रकाश लाट, पाण्याची लाट की भूकंपाची लाट. तर बरोबर उत्तर आहे प्रकाश लाट. ही कुठलीही यांत्रिकी लाट नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे एका रेखांशाच्या लाटेत माध्यमाचे कण हलतात. तरंग प्रसाराच्या दिशेला लंब, तरंग प्रसाराच्या दिशेने, यादृच्छिक दिशेने, वर्तुळाकार कक्षेत. तर तरंग प्रकाशाच्या दिशेने ह्या लाटेच्या माध्यमाचे कण हलत असतात. त्यानंतर आहे प्रकाशाची तीव्रता खालीलपैकी कोणत्या घटकांवर अवलंबून असते. तर वारंवारता, तरंग लांबी, मोठेपणा की वेग. तर प्रकाशाची तीव्रता ही कशावर अवलंबून असते. तर प्रकाशाची तीव्रता ही मोठेपणा या गोष्टीवर अवलंबून असते. त्यानंतरचा प्रश्न आहे
जेव्हा दोन्ही प्रकाश स्रोत खालील गोष्टींचा प्रकाश उत्सर्जित करतात तेव्हा दोन प्रकाश स्रोत सुसंगत असल्याचे म्हटले जाते. जेव्हा दोन्ही प्रकाश स्रोत खालील गोष्टींचा प्रकाश उत्सर्जित करतात तेव्हा दोन प्रकाश स्रोत सुसंगत असल्याचे म्हटले जाते. तर समान मोठेपणा आणि अवस्था, समान तीव्रता आणि तरंगलांबी, समान वेग, समान तरंगलांबी आणि स्थिर अवस्था, फरक. तर बरोबर उत्तर आहे समान तरंगलांबी आणि स्थिर अवस्था, फरक. ह्या दोन्ही गोष्टी प्रकाश उत्सर्जित करताना प्रकाश स्रोत सुसंगत असल्याचे म्हटले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे ध्वनी लहरी कोणत्या प्रकारची लहरी आहे? बघा, ध्वनी लहरी आडवा, अनुदैर्घ्य, विद्युत चुंबकीय, खालीलपैकी काहीही नाही. तर ध्वनी लहरी ह्या अनुदैर्घ्य लहरी म्हटल्या जाते. आता प्रकाश हे जे आहे ते दोन स्वरूपामध्ये आपल्याला आढळतात, तरंग स्वरूपामध्ये आणि कण स्वरूपामध्ये. प्रकाशाची चाल ही रोमर नावाच्या शास्त्रज्ञाने शोधून काढली. ओके, आणि त्याचा वेगसुद्धा रोमर शास्त्रज्ञांनी शोधला. त्यानंतरचा प्रश्न आहे 20 डिग्री तापमान हवेत ध्वनीचा वेग किती असतो? बघा, 20 डिग्री तापमान जर असेल तर ध्वनीचा वेग हा किती असायला पाहिजे? तर अंदाजे 343 मीटर सेकंद, अंदाजे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ध्वनी लहरीच्या वारंवारतेवर अवलंबून असतो, ध्वनी लहरीच्या मोठेपणावर अवलंबून असतो. तर बघा, बरोबर उत्तर आहे अंदाजे 343 मीटर पर सेकंड. बघा, साधारणपणे जर आपण बघितलं तर कमी तापमानामध्ये हवेचा वेग हा कमी असण्याची किंवा जास्त असण्याची शक्यता असू शकते. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या विद्युत चुंबकीय लहरींची तरंगलांबी सर्वात कमी आहे? चुंबकीय लहरी बघा, रेडिओ लहरी, इन्फ्रारेड लहरी, क्षकिरण किंवा अल्ट्राव्हायोलेट लहरी. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे क्षकिरण. तर क्षकिरण ह्या ज्या लहरी आहेत यांची तरंगलांबी ही सर्वात कमी असते. त्यानंतरचा प्रश्न आहे तरंग फ्रंट म्हणजे काय? एकाच टप्प्यात कंपन करणाऱ्या माध्यमातील सर्व कणांचे स्थान, माध्यमातून प्रवास करताना लाटेचा मार्ग किंवा लाटेचे मोठेपणा किंवा लाटेची वारंवारता. तर तरंग म्हणजे एकाच टप्प्यात कंपन करणाऱ्या माध्यमातील सर्व कणांचे स्थान. बघा, तरंग तुम्ही बघितले असेल, पाण्याच्या लहरी आहे ना, समुद्रामध्ये सुद्धा लाटा उसळत असतात आणि त्या लाटा उसळतात म्हणजे काय, पाण्याचे कण जे असतात त्या कणांमध्ये कंपन निर्माण होत असते. प्रत्येक कणामध्ये कंपन निर्माण होते आणि त्या कंपनामुळे त्या लहरी उठत असतात. तर म्हणूनच याचे बरोबर उत्तर आहे एकाच टप्प्यात कंपन करणाऱ्या माध्यमातील सर्व कणांचे हे स्थान. त्यानंतरचा प्रश्न आहे पोलरॉइड चष्मे चमक कशी कमी करतात? बघा, पोलरॉइडचे चष्मे असतात आणि त्यांच्यामुळे चमक कमी होते. तर ती कशा प्रकारे चमक कमी करतात? सर्व प्रकाश शोषून घेतात, प्रकाशाचे ध्रुवीकरण करतात किंवा प्रकाशाची तीव्रता वाढवतात किंवा सर्व प्रकाश परावर्तित करतात. तर बघा, काय होत असेल तर प्रकाशाचे हे ध्रुवीकरण करण्याचे काम करतात. म्हणजे प्रकाशाचे ध्रुवीकरण केल्यामुळे या चष्म्यामधून तुम्हाला जे काही डायरेक्ट किरणे तुमच्या डोळ्यावर पडतात ते किरणे डायरेक्ट न पडतात त्यामध्ये ध्रुवीकरण केल्या जाते. नंतरचा प्रश्न आहे लाटेचा वेग v, वारंवारता f आणि तरंगलांबी लॅम्बडा यांच्यात काय संबंध आहे? लाटेचा वेग v याने डिनोट केला जातो, वारंवारता हे f ने डिनोट केल्या जाते, तरंगलांबी ही लॅम्बडाने डिनोट केल्या जाते. यांच्यामध्ये काही संबंध आहे. तर तो संबंध हा फॉर्म्युल्यामध्ये कसा दाखवता येईल? तर यामध्ये ऑप्शन ए आहे v = f by लॅम्बडा, v = लॅम्बडा by f, v f लॅम्बडा f into लॅम्बडा, f v into लॅम्बडा. बघा, तर बरोबर उत्तर आहे v f into लॅम्बडा. म्हणजेच लाटेचा वेग बरोबर
वारंवारता गुणेला तरंग लांबी असा फॉर्म्युला होतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, जर एखाद्या तार लाटेचा शेवट पूर्णपणे स्थिर टोकाशी झाला तर त्याच्या टप्प्यांचे काय होते? जर एखाद्या तार लाटेचा शेवट पूर्णपणे स्थिर टोकाशी झाला तर त्याच्या टप्प्यांचे काय होते? तर सारखाच राहतो, पायने बदलतो, π/2 ने बदलतो, लाटा नष्ट होतात. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पायने बदलतो. जर एखाद्या तार लाटेचा शेवट हा पूर्णपणे स्थिर टोकाशी जर झाला तर त्याचे जे टप्पे आहेत ते पायने बदलतात. प्रश्न आहे, एक बंद टोकाच्या हवेच्या स्तंभात उभ्या असलेल्या लाटा विचारात घ्या. दाब नोड म्हणजे काय? एक बंद टोकाच्या हवेच्या स्तंभात उभ्या असलेल्या लाटा विचारात घ्या आणि मोड म्हणजे काय? तर यामध्ये पर्याय अ आहे, दाब फरक जास्तीत जास्त आहे, विस्थापन फरक किमान आहे, विस्थापन मोड प्रमाणेच आहे आणि कमीत कमी दाब आहे. तर काय असू शकेल, तुम्हाला काय वाटते? तर बघा, आपण जर एखाद्या बंद टोकाच्या हवेच्या स्तंभात उभं आहे आणि तिथे जर लाटा जर येत आहेत अशा ठिकाणी काय होऊ शकते? त्याच्यामध्ये दाब कुठला असेल? तर त्यामध्ये दाब हा कमीत कमी दाब असेल, कमीत कमी. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे, फक्त एक टोक बंद असलेल्या हवेच्या स्तंभासाठी कंपनाच्या सामान्य पद्धतीचा विचार करा. मूलभूत हार्मोनिकसाठी हवेच्या स्तंभाची लांबी किती आहे? एक टोक बंद आहे, फक्त एक टोक बंद आहे, बाकीचे सगळे टोक उघडे आहेत. तर हवेच्या स्तंभासाठी कंपनाच्या सामान्य पद्धतीचा विचार करा. हवेच्या कंपनासाठी जे सामान्य पद्धत असते त्या पद्धतीचा तुम्ही विचार करा आणि मूलभूत हार्मोनिकससाठी हवेच्या स्तंभाची लांबी ही किती असेल? तर बघा, अ λ/2, ब लॅम्बडा, क 2 लॅम्बडा आणि ड λ/4. तर याचे बरोबर उत्तर आहे λ/4. म्हणजे जर एक टोक बंद असेल आणि अशा ठिकाणी जर आपण विचार केला की हवेच्या स्तंभासाठी जे काही कंपन आहे ते कंपन किती असायला पाहिजे, तर ते λ/4 असायला पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आहे, जर चौथ्या हार्मोनिकसमध्ये एक स्थिर तरंग कंपन करत असेल आणि तरंग लांबी हे लॅम्बडा असेल तर दोरीची लांबी किती असेल? जर चौथ्या हार्मोनिकमध्ये एक स्थिर तरंग कंपन करत असेल आणि तरंग लांबी ही लॅम्बडा असेल तर दोरीची लांबी ही किती असेल? तर अ 2 लॅम्बडा, ब लॅम्बडा, क λ/4 आणि ड λ/4. बघा, तर बरोबर उत्तर आहे 2 लॅम्बडा. म्हणजे हार्मोनिकटमध्ये जर चौथ्या हार्मोनिकटमध्ये एक स्थिर तरंग कंपन करत असेल तर तरंग लांबी ही 2 लॅम्बडा अशी असते.